चला मित्रांनो, दशमान परिमाणे हा अत्यंत महत्वाचा टॉपिक. ह्याच्यावर एक किंवा दोन प्रश्न दरवर्षी विचारले जातात. दशमान परिमाणे बघताना शक्यतो आपल्याला मीटर, ग्रॅम आणि लिटर या संदर्भात शक्यतो प्रश्न विचारले आतापर्यंत गेलेले आहेत. हम्म? तर हा सर्व ज्ञात आपल्या आजूबाजूला व्यवहारामध्ये घडणारा किंवा व्यवहारामध्ये अनुभवाला येणारा हा टॉपिक आहे. मीटर, ग्रॅम आणि लिटर. मीटर हे केव्हा वापरलं जातं? जेव्हा अंतर मोजलं जातं. मीटर. ग्रॅम केव्हा मोजलं जातं? वजन. आणि धारकता. धारकता म्हणजे काय? लिक्विड जे आहे हे लिक्विड आपण लिटर मध्ये मोजतो. दूध असल किंवा इतर काही लिक्विड जे आहेत, द्रव पदार्थ, हे आपण लिटर मध्ये मोजतो. हम्म? आता मीटर मध्ये शक्यतो किलोमीटर हा सर्वात जास्त मानला जातो. किलोमीटर. बरोबर आहे. किलोमीटर. हेक्टोमीटर. हेक्टोमीटर. नंतर डेकामीटर. डेकामीटर. नंतर मीटर. मीटर, सिंपल मीटर. नंतर डेसिमीटर. डेसिमीटर. नंतर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. मिलीमीटर. बघा, आता मीटर संदर्भात आपण सगळं केलेलं आहे. मीटर, 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 मीटर आणि मीटर. बरोबर आहे. आता सेम ग्रॅमचं सांगतो तुम्हाला मी. ठीक आहे. किलोग्रॅम. की नका लक्षात घ्या. की फक्त लक्षात घ्या. किलोग्रॅम. नंतर ग्रॅम. नंतर ग्रॅम. डेका. डेका ग्रॅम. नंतर ग्रॅम. फक्त ग्रॅम. नंतर ग्रॅम. सेंटीग्रॅम. सेंटीग्रॅम सुद्धा असता. आणि मिलीग्रॅम. मिलीग्रॅम. ओके. हे आपल्या आजूबाजूलाच जवळपास आपण अनुभवणारे सगळे एकक आहेत हे. हं? आता लिटर सुद्धा याच पद्धतीने आपण मोजतो. ठीक आहे. लिटर सुद्धा आपण याच पद्धतीने मोजतो. आता हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितले. आता पुढे आपल्याला काय करायचं? जेव्हा करायचं असतं, तर कशा पद्धतीने रूपांतर करायचं हे एक आपण आता थोडक्यात बघून घेऊयात. हं? काय होत आहे? समजा आपल्याला किलोमीटर दिलंय. 1 किलोमीटर बरोबर किती मीटर? ठीक आहे. 1 किलोमीटर समजा. एकच्या ऐवजी आपण काय करू? 7 घेऊ. 7 किलोमीटर बरोबर किती मीटर? आपल्याला ह्या समोर जे दिलेलं आहे त्या पद्धतीने ही पाठ करावं लागतं. किमी, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. ओके. किमी, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मीटर, मिली. मिली. हे आपण पाठ केलं आणि प्रत्येकाच्या छेदस्थान आपण प्रत्येकाच्या खाली आपण शून्य लिहिलं, तर काय होतं बघू आता. आता ही 7 किलोमीटर आहे. 7 किलोमीटर. आता आपल्याला काय करायचंय? उजवीकडे जायचंय. किलोमीटरवर मीटर जायचंय. आता इथं किमी आहे आणि इथं मीटर आहे. बरोबर आहे. ह्या किलो मीटर वरून आपल्या मीटरवर जायचं.
किती शून्य आहेत बघा. हे मीटरचं सोडून द्यायचं शून्य हा. हे मीटरचं शून्य सोडून द्यायचं. ही घ्यायचं नाही. इकडले 3 शून्य घ्यायचे. 1 2 3. ओके. मी डायरेक्ट शून्य लिहितो, इथं काय गुणाकार चिन्ह वगैरे लिहित नाही मी. 1 2 3. बरोबर आहे. म्हणजे किती शून्य होईल? 7 किलोमीटर म्हणजे 7,000 किलोमीटर. ओके. 7,000 किलोमीटर. समजा अजून एक उदाहरण घे. काय? 7 किलोमीटर बरोबर किती सेंटीमीटर? आता सेंटी कुठं आहे बघा आता. हं? आता पहिल्यांदा मी 7च्या ऐवजी आपण काय करू आता? 15 घेऊ. 15. हा. आता 15. 15 तर जशा तसं लिहिणार मी. आणि आपल्याला काय करायचं आता? सेंटी. हा काय सेंटी आणि इथं किलोमीटर. बरोबर आहे. हे किलोमीटर आणि सेंटीमीटर. हा काय किलोमीटर आणि सेंटीमीटर. किती शून्य लिहावं लागतील आपल्याला? हे सोडून द्यायचं. 1 2 3 4 आणि 5. 5 शून्य लिहावं लागतील. 1 2 3 4 5. किती सेंटीमीटर झाले? 15 लाख सेंटीमीटर. 15 लाख सेंटीमीटर. ओके. आता समजा आपल्याला ही झालं, आपल्याला उजवीकडे जायचं असेल तर, लहानाकडून मोठं आपल्याला रूपांतर करायचं असेल. हम्म. समजा आपण किलोमीटरचं, आपलं ग्रॅमचं बघू आता. मीटरचं झालं आपल्याला. समजा 7 हेक्टोमीटर बरोबर किती डेसी? किती डेसी? बर. 7 जशा तसं लिहिणार. आता हेक्टो आहे इथं. हा काही हेक्टो. हेक्टोवरून आपल्याला डेसीवर जायचं, डेसिमीटरवर. ओके. हेक्टोमीटरवरून डेसिमीटर. आता डेसीपर्यंत किती शून्य आहे? का 1 हेक्टोपासून, हेक्टोचं सोडून द्यायचं. 1 2 आणि 3. 3 शून्य आहेत. 1 2 3. ओके. म्हणजे 7 हेक्टोमीटर म्हणजे 7 डेसिमीटर. ओके. समजलं तुम्हाला? आपण उजवीकडे घ्या चाललोय. हम्म? उजवीकडे जाताना डायरेक्ट 3 शून्य देऊन टाकायचे. व गुणाकार 1000. थोडक्यात काय? 7 गुणिले 1000. 3 शून्य. बर. आपल्याला समजा आता 8.5 टेका ग्रॅम बरोबर बरोबर मिलीग्रॅम. 8.5 डेकाग्रॅम हे किती मिलीग्रॅम असतात? किती मिलीग्रॅम असतात? आता बघू आपण मग. 8.5 मी अगोदर लिहून काढतो. 8.5 गुणिले. हा. आता डेका कुठे आहे? इथं. उजवीकडे जायचे आपल्याला मिलीग्रॅम पर्यंत. आता मिली. किती शून्य आहेत? 1 2 3 आणि 4. 4 शून्य. 1 वर 1 2 3 4 शून्य. मी काय करतो? 8 पॉइंटचा विचार न करता 4 शून्य लिहून टाकतो. 1 2 3 4. ओके. 4 शून्य. आता किती पॉइंट आहे तिथं? का पॉइंट इथं एक अंक नंतर पॉइंट. म्हणजे किती झालं? 1 2 3. हा पॉइंट आपण पॉइंटच्या नंतरचा शून्य घेतला नाही. मिलीग्रॅम. ओके.
8.5 डेकाग्रॅम म्हणजे 85,000 मिलीग्रॅम. ओके, समजायले का रे? समजायले का? आता आपल्याला समजा उलट द्यायचं असं, उजवीकडे नाही द्यायचं, आपल्याला डावीकडे जावं लागत असं, म्हणजे काय? 9 900 ग्रॅम हे किती हेक्टोग्रॅम असते? हेक्टोग्रॅम. आता डेसी कुठं आहे? आता डेसी इथं आहे. आणि हेक्टोग्रॅम कुठं आहे? इकडं. आपल्याला डाव्या बाजूला जावं लागायला. काय करावं लागायला? डाव्या बाजूला. मग काय करायचं? बघा, 900 मी जशा तसं लिहिणार. 900 आता किती आपल्याला डाव्या बाजूला जावं लागणार आहे? एक. हा का डेसी इथं आहे. डेसी पासून डावीकडे चाललो मी आता हेक्टो येईपर्यंत. 1, 2 आणि 3. म्हणजे किती? 1, 2, 3. छदस्थानी डाव्या बाजूला चाललं की आपल्याला भागाकार करावा लागतो. 900 900 छेद 1000 म्हणजे किती होतंय बघा आता. काय हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, किती आलं? 9/10. आता छेदस्थानी एकच शून्य आहे म्हणून 9 लिहितो आणि एकांकानंतर पॉईंट देतो. एकांकानंतर पॉईंट काय दिला? छेदस्थानी एकच शून्य आहे, त्यामुळे एकांकानंतर मी पॉइंट दिलेला आहे. ओके, अजून एक उदाहरण घेऊ, नंतर आपण रेग्युलर उदाहरणाकडे जाऊया. समजा डावीकडे जायचा. समजा 7,000 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर? किती किलोमीटर? आता 7,000 सेंटीमीटर आहे. ओके, 7,000 जशाला तशी छदस्थानी. नका सेंटीमीटर इथं आहे, आपल्याला किलोमीटर का इकडे डावीकडे जायचं. बरोबर आहे. किती डावीकडे जायचंय बघा बरं. 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे छदस्थानी 1 आणि त्यावर किती शून्य लिहायचे? 5. 1, 2, 3, 4, 5. काय 3 शून्य कटलं, 3 शून्य कटलं, किती आलं? 7/100. म्हणजे काय लिहिणार मी? 7 लिहिणार आणि किती अंक, किती शून्य छेदस्थानी? 2. 2 अंकानंतर शून्य द्यायचे. हा 1 आणि हा 2. बघा किती अंकानंतर दशांश दिला मी? 2 अंकानंतर. ओके, समजायले का रे? समजत नसल, शंका असल, काही सांगा. मला वाटतं समजायला एकदम सोपं आहे, काही अडचण नाही. ओके, पुढे जाऊ का मी? चला, इथपर्यंत समजलं का रे? रूपांतर. आपल्या धड्याचं नाव चालू आहे दशमान परिमाणे. चल, आता इथं काही रूपांतर आहेत, हे बघूयात आपण.
ठीक आहे. आता काय म्हणले ते 1 किलोमीटर म्हणजे ही सिंपल आहे. ठीक आहे. एकदम सिंपल आहे, ही काय आपल्याला व्यवहारातलं आहे. पण 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? बरोबर आहे. एक वर काय करणार आपण, किती शून्य लिहिणार? उजव्या बाजूला मीटर पर्यंत जायचं. 1, 2, 3. म्हणजे एक वर किती? 3 शून्य, 1, 2, 3. आता 5 किलोमीटर. 5 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर? किती डेसिमीटर येते रे 5 किलोमीटर? का मी अगोदर 5 लिहून काढणार. ओके. किलोमीटर वरून डेसिमीटर पर्यंत म्हणजे उजवीकडे जायचे आपल्याला. किलोमीटर वरून उजवीकडे डेसिमीटरकडे जायचं. किती शून्य आहेत? 1, 2, 3 आणि 4. 4 शून्य, 1, 2, 3, 4. म्हणजे किती? 50,000 डेसिमीटर. ओके. ठीक आहे. आता इथं 5 हेक्टोग्रॅम. 50 हेक्टोग्रॅम. 50 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? किती सेंटीग्रॅम? 50 हेक्टोच्या शाळा तसं हेक्टोग्रॅमवरून सेंटीग्रॅमवर जायचं. हेक्टोग्रॅम इथं आहे, सेंटीग्रॅम इथं आहे, उजवीकडे जायचंय. मग डायरेक्ट शून्य लिहायचे. किती शून्य लिहायचे? हेक्टोग्रॅमवरून सेंटीग्रॅम पर्यंत जाण्यासाठी 1, 2, 3 आणि 4 शून्य. म्हणजे 50 वर 4 शून्य, 1, 2, 3, 4. ओके. समजलं का रे? आता एक शेवटचं. 500 सेंटीग्रॅम. 500 सेंटीग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? किती किलोग्रॅम? तर 500 मी लिहिणार अगोदर. 500 लिहिले छदस्थानी. सेंटीग्रॅम कुठं आहे? सेंटीग्रॅम हा काय इथं आहे. आणि आपल्याला किलोग्रॅम कडे जायचंय म्हणजे डावीकडे जायचं. बरोबर आहे. डावीकडे जायचं म्हणजे छदस्थानी लिहायचं. किती शून्य लिहायचे? 1, 2, 3, 4 आणि 5. एक एक वर 5 शून्य, 1, 2, 3, 4, 5. 5 शून्य लिहिले मी. बरोबर आहे. किती शून्य कटले? शून्य कटले, ही 2 शून्य कटले. आता ही 5 लिहिणार मी. ओके. इथं 5 उत्तर लिहिणार आणि किती शून्य आहे तर छेदस्थानी? 3 शून्य राहिलेले आहेत. मग 3 अंकानंतर दशांश द्यायचा. हा 1, हा 2 आणि हा 3. बघा 3 अंकानंतर दशांश झालं का रे? 0,0005. ओके. समजलं एवढं? चला आता हे काही आपण बेसिक घेऊ उदाहरण. म्हणजे ह्या काही काय एस आर पी एफ सोलापूर 2018चं उदाहरण आहे. सोपं उदाहरण आहे. 40 हेक्टोग्रॅम. 40 हेक्टोग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? किती किलोग्रॅम? आता हेक्टो कुठं आहे आणि प्रत्येक वेळेस आपल्या समोरच पाहिजे. हा.
काय म्हणले ते 40 हेक्टोग्रॅम, कुठे हेक्टोग्रॅम हा काय इथं, आणि किलोग्रॅम म्हणजे इथं, म्हणजे हा काय हेक्टोग्रॅम इथं आहे आणि आपल्या डावीकडे जायचंय, डावीकडं म्हणजे 40ला कितीनं भागायचं रे? एकच शून्य, एक अंक ना, एकच. डावीकडे जायचं असल्यामुळे छेदस्थानी. मग काय होतंय, आता हे शून्य कटलं, शून्य कटलं, किती आलं? 4 किलोग्रॅम. 4 किलोग्रॅम. ओके. काही शंका असेल तर प्लीज मला विचारू शकतात. काही शंका असेल तर विचारू शकतात. एकदम सिंपल आहे, सोपं आहे, काही अडचण नाही. हा? ओके. हा, पुन्हा एकदा. हा, हे थोडं रूपांतर रूपांतर भरपूर आहे. काय म्हणले? 5 किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, ग्रॅम आणि डेसिग्रॅम. ह्या सगळ्या तिन्ही गोष्टीचं रूपांतर कशामध्ये करायचं आपल्याला? डेसिग्रॅम मध्ये करायचं. 5 किलोग्रॅम, 2 हेक्टोग्रॅम आणि 500 ग्रॅम. चला, एकदम सिंपल आहे, सोपं आहे, काही अडचण नाही. हा, हा, 5 किलोग्रॅम. किलोग्रॅम इथं आहे आणि हे डेसिग्रॅम कुठे आहे? काही इथं. ओके. 5 आणि किती शून्य लिहू मग? 1 2 3 4. 5 वर किती शून्य? 4. 1 2 3 4 प्लस 2 हेक्टोग्रॅम. 2 हेक्टोग्रॅम. बर, आता 2 तर लिहिलं. हेक्टोग्रॅम वरून मला डेसिग्रॅम पर्यंत जायचं. बरोबर आहे. हेक्टो, 1 2 3 0. 1 2 3 0 अधिक 500 ग्रॅम. आता पुन्हा एकदा नीट बघा. 500 लिहावं लागणार मला अगोदर. ग्रॅम वरून, ग्रॅम वरून मला डेसिग्रॅम जायचंय. किती शेजारीच आहे? एकच शून्य. किती शून्य लिहायचे? 500 ग्रॅम वर काय ग्रॅम आहे इथं, आणि डेसिग्रॅम हा काय, ग्रॅम म्हणून डेसिग्रॅम एकच शून्य. किती शून्य लिहायचे? एकच शून्य. ओके. आता ह्याची बेरीज, 5,000, 50,000, 2,000 आणि 5,000. किती येते बेरीज? 57,000 डेसिग्रॅम. ओके. क्लिअर का रे? कुणाला समज नसेल तर विचारू शकतात. एकदम सिंपल आहे. राईट, डाव्या बाजूला गेल्यानंतर भाग द्यायचा. राईट, व्हेरी गुड. चला, पुढे जाऊयात. आता हा, चलो. 4 हेक्टो प्लस 50 डेसी प्लस 10 डेका. हा, 4 हेक्टो. 4 हेक्टो म्हणजे काय रे? 4 हेक्टो. आणि आपल्याला काय करायचंय? सगळ्यांचं रूपांतर मीटर मध्ये करायचंय. मीटर कुठे आहे रे? आता इथं मीटर आहे. काही इथं, इथं काही मीटर आहे. हम्म, सेंटरला काय आहे? मीटर आहे. मग 4 हेक्टो. हेक्टो कुठे आहे? काही इथं. हेक्टोवरून मीटरवर जायचंय मला. हेक्टोवरून मीटर म्हणजे उजवीकडे जायचं, म्हणजे गुणाकार असतो. हम्म, किती शून्य जायचंय हेक्टोवरून मीटर पर्यंत? 1 आणि 2. बरोबर आहे. हेक्टोवरून हा काय, हेक्टोवरून
मीटर पर्यंत जायचंय. म्हणजे किती शून्य आहेत? 2 शून्य. का 1 2 0 प्लस 50. आता मोडतो हे. हा, 50 डेसी. 50 लिहितो मी अगोदर. डेसी कुठे आहे रे? अरे, डेसीच्या डावीकडे मीटर आहे. म्हणजे मला काय करायचंय? आता मीटर आहे, इथं डेसी आहे. डेसीच्या डावीकडे मीटर आहे, म्हणून मला 1 0 लिहावं लागतं. किती शून्य? 1 0 लिहावे लागेल. आता डेसी वरून मीटरवर जायचंय. डेसी वरून मीटरवर जायचंय, म्हणून मला डेसी वरून मीटरवर जायचं म्हणजे डावीकडे जायचं. 1 0 प्लस 10 डेका. 10 डेका. कुठे रे डेका? काही इथं शेजारीच आहे, परंतु ह्या डेकावरून मीटरवर जायचं. डेकावरून मीटर म्हणजे उजवीकडे जायचं. म्हणजे आणि शेजारीच असल्यामुळे 1 0 लिहायचं. 1 0. ओके. 1 0. बघा आता, 400 अधिक, काही शून्य कटलं, 0 5 अधिक 100 किती होत आहे? अं, 505 का रे? 505. 505 मीटर. ओके. 505 मीटर. किलोग्रॅम वरून 1000 येणार ना?